सध्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। म्हाडा कॉलनी परिसरामध्ये सुद्धा मोठमोठे खड्डे पसरले। शिवडीतील टीबी रुग्णालयाजवळची घटना सुद्धा ताजीच आहे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन हवेतच विरलंय। नागरिकांची खंत सुद्धा सध्या पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई खड्डेमुक्त करू असं आश्वासन दिलं जातं, मात्र मुंबईच्या अनेक भागात अजूनही त्या ठिकाणी खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। आणि नुसते खड्डे नव्हे तर अपघाती खड्डे काही ठिकाणी त्या ठिकाणी पावसाळ्यामुळे झाल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या शिवडी टीबी रुग्णालय परिसरात आहे। आपण या साईडला सुद्धा जर पाहिलं तर अनेक अपघाती खड्डे या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या संपूर्ण खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कुठेतरी या संपूर्ण या खड्ड्यांमधून कुठेतरी वाट काढावी लागते। आणि याच मुळे आता नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण परिसर जर पाहिला 100 मीटर लांबपर्यंत या ठिकाणी खड्डेच खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेकदा या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे कुठेतरी अपघाताची शक्यता ही वाढत असते। आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता की हा खड्डा सुद्धा आपण पाहिला तर या ठिकाणी मोठा असा एक खड्डा पावसामुळे कुठेतरी तयार झालेला आहे। मात्र मुंबई महानगरपालिका असेल किंवा मग प्रशासन याकडे लक्ष देत नाही का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। स्थानिकांकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे त्या ठिकाणी केले जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। मुंबईकरांच्या सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी ऐरणीवर येताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता या सर्व संदर्भात मुंबई महानगरपालिका असेल किंवा प्रशासन दखल घेणार का, आणि ज्या पद्धतीचे खड्डेमुक्त मुंबई केल्याचं आश्वासन दिलं जातं या आश्वासनाकडे सुद्धा पाठपुरावा करणार का, या सर्व खड्ड्यांकडे लक्ष देणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि या सगळ्या संदर्भामध्ये स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा आपण ऐकूयात। आता काय करायचं, कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याला काय करणार। आमदार, खासदार, नगरसेवक खाली इलेक्शन मागायला येतात, बस दुसरं काय आहे। किती पब्लिकचे जनतेचे हाल आहेत ते कोण बघणार। रोगराई आहे, मच्छर होते, अपघाती खड्डे झाले, अपघाती खड्डे होतात। हो, लहान मुलं आहेत, शाळेला येतं जातात, गरोदर बाया, स्त्रिया, बरं आपल्या अंत्यविधीची माणसं येतात मैतं घेऊन, त्यांना बी त्रास आहे। मग त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार। खड्डे असंच आहे, 3 वर्ष झालं बोलतो नाही मी, काय करत नाही। तो बोला मी करणार आहे। हा काय बोलतो माहिती का, हा रस्ता आहे ना माझा आहे, हा रस्ता होता, मी इथे जन्म झाला माझा, 50 वर्ष झालं। आणि तो बोलतो हा रस्ता आहे ना तुम्ही बनवू नका, हा रस्त्याचा मालिक मी आहे। तो बिल्डर बोलतोय। मी तर 10 वर्ष झाली मी इथं राहते, पण हे 5-6 वर्ष झाले हे खड्ड्याच चालले। हा असेच आहे। तुम्ही दररोज प्रवास करता, अपघात होण्याची शक्यता आहे किंवा काय, कसं बघताय तुम्ही सर्व प्रकरण? हो झाले अपघात झाले, 2-3 वेळा झाले इथं। हा झाले। आणि खड्ड्यात पाणी पण तसंच राहतं। पहिला आमचं जो झोपडपट्टी होती त्यावेळेला रस्ते होते, तेव्हा पाणी जे साचायचं ते साचायचं नाही, पूर्ण निघून जायचं। पण आता असं झालंय की पाणी तुंबले तर कमीत कमी 5-6 दिवस जातच नाही ते, पण शक्यता आहे हा त्याच्यामुळे। खड्डे पडतात। आणि कसं म्हणजे बाईकवाल्या लोकांना खूप तकलीफ होते, ते बिचारे समजून चालतात, बघून हाळून चालतात। 3 वर्षात सलग आम्ही प्रयत्न करतो की बाबा इकडे बनवून घ्यायचं आहे। रोड खड्डे एवढे झालेले आहे की गरीब माणसं आणि इकडे जे लहान पोरं लोक आहेत, शाळेचे पोरे आणि जे वरिष्ठ लोक, सिनियर सिटीजन जेवढे आहेत, लोकांना जाताना येताना भरपूर त्रास होत आहे। आणि खड्डे एवढे झालेले आहे की कोण लक्ष देत नाही ते।